की 4-4.5 कोटी जी एम्प्लॉयड माणूस आहे तो आता अनएम्प्लॉयड होणार अशी असणारी परिस्थिती आहे। आणि एवढ्याचसाठी की मोदींचा इगो कुठेतरी हर्ट झाला अशी असणारी परिस्थिती आहे। आणि म्हणून मी असं म्हणेन की देशवासियांनाच आता निर्णय घ्यावा लागेल की मोदीचा इगो जपायचा, मोदीचा इगो जपायचा की देशाला जपायचा, हा त्याच्यातला असणारा महत्त्वाचा भाग आहे। मोदीचा इगो जपायचा असेल तर ही बेरोजगारी अजून वाढेल। कदाचित ही बेरोजगारी वाढल्यामुळे जे आपल्याला बांगलादेशमध्ये दिसलं, जे आपल्याला नेपाळमध्ये दिसलं, ते पुन्हा भारतामध्ये सुद्धा घडू शकतं हे आपण लक्षात घ्या। कारण का एम्प्लॉयड क्लास हा त्याच्यामधला आहे। दुसरा त्याच्यामधला असणारा मिडल क्लास जो आहे की ज्याची अजून चर्चा सुरुवात झाली नाही अशी असणारी परिस्थिती आहे। आणि ती म्हणजे गुगल। गुगल ही अमेरिकन कंपनी आहे। भारतामध्ये स्वतःचा असणारा इंटरनेट नाहीये। आपण असणारा गुगलच वापरतो। गुगलचं जगभराचं असणारं जे इन्कम आहे ते $307 बिलियन एवढं आहे। आणि भारताचं त्याच्यामध्ये इन्कम जर आपण पाहिलं तर ते फक्त $3 ते 4 बिलियन एवढी असणारी परिस्थिती आहे। म्हणजे उद्या मोदीचा इगो जो अमेरिकेबरोबर लढतोय अशी असणारी परिस्थिती आहे। त्यांनी हे $3 ते 4 कोटी बिलियन फॉरगो करायचं ठरवलं आणि गुगलची सर्व्हिस बंद केली तर परिणाम किती वाढणार हे आपण असणारा लक्षात घ्या अशी असणारी परिस्थिती।